बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 21 डिसेंबर रोजी सकाळी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील अमृत गार्डन हॉटेलच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या राज्य समन्वयकपदी युवा नेतृत्व प्रतीक पगारे यांची नियुक्ती केल्याचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांनी यावेळी जाहीर केले। या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपाई पक्षाच्या वतीने 10 जागा लढवणार असून काही राजकीय पक्षांसोबत युतीबाबत चर्चा सुरू असून आंबेडकरी विचारांचे कणखर असे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा विश्वास संकल्पित रिपाईचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांनी यावेळी व्यक्त केला। येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। आंबेडकरी चळवळीतील सर्व तमाम कार्यकर्ते नेते उपस्थित होते आणि आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 10 जागा लढवणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्यानं 9 नंबर 10, 11, 12, 2, 21, 4, 31 असे हे प्रभाग नंबर आहेत आणि या सर्व ठिकाणी आम्ही 10 उमेदवार आमचे उभे करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून शोषित पीडित समाजाचा आवाज उठवण्यासाठी आमचे जास्तीत जास्त नगरसेवक महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा मनोदय केलेला आहे। महानगरपालिकेची एकूण परिस्थिती पाहता सर्वसामान्य माणसांच्या ज्या सुखसोयी आहेत त्यासुद्धा महानगरपालिका पुरवू शकत नाही, हे या महापालिकेचं दुर्दैव आहे आणि म्हणून आज असे कणखर असे नगरसेवक रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवणार आहोत। आम्ही ही निवडणूक लढत असताना प्रस्थापित पक्ष जर आमच्याशी हातमिळवणी केली तर निश्चितच आम्ही त्यांना हात देऊ आणि आम्ही त्यांच्याबरोबर साथ देऊन खंबीरपणे लढू अशी आमची अपेक्षा आहे। परंतु या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमचे उमेदवारसुद्धा आम्ही जाहीर करणार आहोत। आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। लवकरच ही चर्चा आटोपल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत। महानगरपालिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन विचार मांडणारे नगरसेवक आम्हाला पाहिजे आणि या सातपूर शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचे प्रचंड असे कार्यकर्ते आहेत। जवळपास 45-50 हजार कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विचाराची माणसं या सातपूर शहरामध्ये राहतात आणि खऱ्या अर्थानं जर ठरवलं तर कमीत कमी 4 नगरसेवक या सातपूर विभागातून आंबेडकरी विचाराचे जातील अशी मी ग्वाही देतो आणि म्हणून यासाठी तयारी करताना आम्ही प्रत्येक वार्डामध्ये जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगून चांगले सक्षम उमेदवार कसे निवडून जातील याच्यावर भर देणार आहोत। प्रचार कामामध्ये अनेक सभा आम्ही इथे घेणार आहोत, चौक सभा घेणार आहोत आणि ही निवडणूक मात्र अतिशय संघर्षानं, अतिशय ताकदीनं लढण्याचा आम्ही विचार केलेला आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये मतदारांसमोर जाताना आमचा कार्यकर्ता, आमचा नगरसेवक हा अतिशय नम्र पद्धतीने जाईल आणि खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस हा संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहे। आज आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय सानप, हनुमंतराव काळे, राजाभाऊ समशेर, GM तिवडे, कोंडाजी नेटावटे, दीपकराव जाधव, संजयजी पवार साहेब, बाजीरावजी शिंदे, आमच्या रमाताई जाधव, त्याचबरोबर आमचे प्रशांत बाविस्कर, सागर साळवे आणि ज्यांनी आज
आमच्या पक्षाचे सूत्र ज्यांच्या राज्य समन्वयक म्हणून ज्यांच्या हाती दिले ते माझे चिरंजीव प्रतीक उर्फ बाळासाहेब पगारे यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आपले सर्वांचे आभार मानून आजची पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. विकासाला केंद्रबिंदू मानून आम्ही या निवडणुका लढवणार असून जे पक्ष साथ घालतील त्यांना हात देणार असल्याचे सांगत युवा नेतृत्व आणि नवनिर्वाचित राज्य समन्वयक प्रतीक प्रकाश पगारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आमचे नेते आदरणीय प्रकाशजी पगारे सर यांचं आभार मानतो. पक्ष पदाधिकाऱ्यांचाही मी आभार मानतो की त्यांनी तो विश्वास माझ्यावर ठेवला आणि एका समन्वयकपदी माझी नेमणूक करण्यात आली. त्याबद्दल पक्ष पदाधिकाऱ्यांचेही मी मनपूर्वक धन्यवाद करतो. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा, छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून जे व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत ते व्हिजन विकासाचं आहे. होऊ घातलेल्या निवडणुका ह्या फक्त निवडणुकीपुरत्या न राहता निवडून जाण्याकरता म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्यासाठी म्हणून जे काही आमचं व्हिजन आहे ते विकास हा केंद्रबिंदू आहे. विकास हा साधारणतः आपण जर विभागवार याची मांडणी बघितली, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड, सिडको या भागामध्ये आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं आहेत. आंबेडकरी विचाराला मानणारा मोठा वर्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाला मानणारा वर्ग आणि प्रकाशजी पगारे सर यांच्या नेतृत्वाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये आहे. या विभागातील जर सातपूर या भागाविषयी जर मी विचार केला तर साधारणतः प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 हे जे काही प्रभाग आहेत याच्यात मोठी ताकद आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या मोठ्या वर्गाची आहे. या वर्गाला साथ घालण्याचं काम येत्या काळामध्ये आदरणीय प्रकाशजी पगारे सर यांच्या नेतृत्वातील संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून होणार आहे आणि विकास हा एकमेव केंद्रबिंदू मानून आम्ही विविध इतर पक्ष संघटनांसोबत आमची बोलणी चालू आहे. आदरणीय प्रकाशजी पगारे सर यांच्या सूचनेनुसार, आदेशानुसार जे जे पक्ष आम्हाला साथ घालतील त्यांच्या साथ घालण्याला, त्यांच्या हाताला बळकटी देण्याचं काम येत्या काळामध्ये आमच्या माध्यमातून होणार आहे. धन्यवाद. या पत्रकार परिषदेत संकल्पित रिपाईचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय बाबा सानप, राज्य समन्वयक प्रतीक पगारे, संपर्क प्रमुख हनुमंत काळे, महानगर प्रमुख अर्जुन समशेर, प्रदेश प्रमुख चर्मकार आघाडी राजाभाऊ समशेर, बाजीराव शिंदे, विवेक बोरसे, सागर सावे, प्रशांत बाविस्कर, अनाजी खांडेकर, रमाताई जाधव, डॉक्टर MD पगारे, संजय पवार, प्राध्यापक संतोष पगारे, दीपक जाधव आदींसह संकल्पित रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.